ससून रुग्णालयातील काही डॉक्टर खासगी मेडिकलवाल्यांसोबत मिळून गोरगरीब रुग्णांकडनं पैसे उकळत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आलाय. फाईल करणार, तुझ्या मालकाचं पण नाव टाकणार, तुमचं पण नाव टाकणार. कशाने? तेच पैसे दिले नाही म्हणून टाइमवर, त्यामुळे एक पेशंट मेला. पैसे पाहिजे ना, पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी. हे माहित नाही, मग आपण यायचंच नव्हतं. तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी मेडिकलमधून औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल 24,500 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाईकांना पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डॉक्टरने दिली आहे. काय आता तुम्ही सांगा. काय नाही, सीट वापरले आपण, तिथंच नाही सीट वापरली तरी पैसे भरायला सांगितलं त्यांना. 24,500 रुपये बिल आहे त्याचं. दररोज त्याच्या कॉल आले, 10 कॉल आले त्या डीलरचे. मला आता किती लागतं? 24,500. बाकी तर आयसीयूचं वगैरे त्या येलो फॉर्ममध्ये होऊन जायचं फ्री. आयसीयूचं वगैरे त्यांना 1 रुपया नाही भरावं लागणार. 8-10 हजार. हां, 8-10 हजार तर नाही. 8-10 आपलं आमचं नाही रे, ते माझ्या घरचं नाही वापरलेली किट आपण. त्याच्यामुळे 2 ऑपरेशन कॅन्सल झाली, काल एक पेशंट मेला. आता 8-10 घेऊन डिस्चार्ज करू? नाही, तुला समज माझ्या घरचं नाहीच ते, बाहेरून मागवतो. तर 24,000 कुठे भरू? त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट. तो तयार असले की सांग पैसे लगेच. उद्या 9पर्यंत तयार पैसे लगेच मी सांगतो त्याला, यायला उद्या तो येऊन जाईल. आणि दररोज 10 कॉल करायला तुम्हाला. आमच्याकडे बी एवढे नाही. बघून घे काय विकायचं, विकायला लावताना घरचं असेल काय नाही तरी पण तिकडे गोळा करा. तिकडं ऑप्शन नाही. असं पण नाही, त्यांना मंगळवारपर्यंत टाईम दिला आपण रेशन कार्डचा, ते पण नाही झालं. ते पण ठेवून 10 कॉल करायला. काल सोमवारचे 2 ऑपरेशन ठेवायचे होते. एक बी एवढं ऑप्शन नाही झाला दुसरा. थोडे पैसे घेऊन ऑप्शन नाही आहे दुसरा. आमच्याकडे बी एवढे नाही ना. 24,000 8-10 असेल तर काय करू. ऑप्शन नाही दादा दुसरं, थोडं भरावंच लागणार आहे. बाहेरचा डीलर आहे तो, आपल्याला नेहमी सप्लाय करतो. तुला तेच सांगतो, काल 2 ऑपरेशन होते, पैसे नाही म्हणून त्यानं किट दिली नाही. त्यातला एक पेशंट आयसीयूला मेला. तर त्याचं ऑपरेशन काल झालं असं तो वाचला असता. समजते का? एक पेशंट पण मारला त्यांनी. पैसे तुझं जाऊ देच. कोण येते डीलर? बात करू का त्यांची? बात करायला बोल, मला काय प्रॉब्लेम नाही. पण तू मागणारच आहे तुला. कुठे येते आता? तिथं हे मेडिकल आहे तेजपाल म्हणून, बाहेरच्या गेटला आपल्या पेशंटकडे जाताना. द्या ना त्यांचा द्या ना फोन नंबर काहीतरी. फोन नंबर नाही जेव्हा मेडिकलमध्ये बोलतो. काय सांगू? कुठे मेडिकल? मी मागवतो बाहेर. जसपाल मेडिकलचं नाव जसपाल. कुठे? इथून गोव्याला नाही रोडला जातात, रेल्वे स्टेशनच्या रोडला. म्हणजे 1-2 मेडिकल आहे, त्यातलं एक जसपाल म्हणून. तुम्हाला पण विचार बाहेर सांगतील ते. त्यांना सांगू? तुम्हाला पण विचार सांगतील त्या मेडिकल. परत पेशंट नाही सगळेच बिल आहे 24,500. त्याचं बिल मिळतो ना, नाही त्यानं वर्ण मागित करायचं. त्याला तो डीलर हाला कॉल करतो आणि हा माझा डोकं खातो. डायरेक्ट पोलीस केस करून टाकणार. त्याच्यावर पण त्याच्या मालकावर पण. त्या मालक कोणी मला माहिती, कारण की पहिल्यापासून मालक पण आहे. ह्याच्यावर पण केस करून टाकणार, मालकावर केस करून टाकणार. तोपर्यंत काही डिस्चार्ज देत नाही. केस करून निघाले अवघड नाही. 2 मिनिटात केस होऊन जातो. मालकाला सांग बोल रहे केस बीस करणार आहे म्हणा. आता उद्याच्या मी तरी 9पर्यंत वाट बघेल, नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार. डायरेक्ट MLC फाईल करणार. तुझ्या मालकाचं पण नाव टाकणार, तुमचं पण नाव टाकणार. कशाने? तेच पैसे दिले नाही म्हणून टाईमवर, त्यामुळे एक पेशंट मेला. पैसे पाहिजे ना, पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी. हे माहित नाही, मग आपण यायचंच नव्हतं. तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं. हां, मंगळवारी रात्री जातो बोलले. मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं MJP जेवायचं.
मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड. आमच्या शब्दावर तो थांबला डीलर मंगळवारपर्यंत. काय करेल? काय करायचं कर उद्या 9पर्यंत ना डायरेक्ट. हेलो हेलो, एक मिनट है सर, मैं कॉल करता हूँ. हॉस्पिटल है? जी जी जी. क्या बोल रहे हो? ये क्या बोल रहा है? पैसे डीलर को देने का. जसपाल करके एक मेडिकल है, जसपाल करके मेडिकल है, उसको पैसे देने का. हाँ तुम लोग जाओ, आए हम लोग 10-15 मिनट. चालू. कैसी तबीयत?